नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश मांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता भिवंडीमध्ये. भिवंडी कुंभारआळी आणि तिथल्या रुचिता काशीकर या आपल्या ताईला भेटणार आहोत. भिवंडीमध्ये खूप वर्षांनी आलेले आहोत. प्रचंड ट्रॅफिक तसंच आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या ट्रॅफिकच्या आवाजामध्ये आज आपण वहिनीच्या मनातला म्हणजे होणाऱ्या वहिनीच्या मनातला आवाज ऐकणार आहोत ताईच्या मनातून. तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण भेटूया रुचिता ताईला. चला. नमस्कार. 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 द्या ओळख करून. हे माझे होणारे मिस्टर कुणाल चाफेकर. ही माझी आई, हे माझे बाबा, हे माझी सासू, ही आजी सासू, ही माझी नळण, ही माझी आत्या, ही माझी ताई, हे मोठे धीर, हे मोठे काका, हे माझे दादा, हे आजोबा, ही माझी फ्रेंड. उभे राहा ना. हो, एक मिनिट उभे राहा. पाठची दिसत नाही. आणि हे सगळे मेंबर्स इथे आजूबाजूचे मित्र परिवार. कोण राहिलं नाही ना. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता गप्पांना सुरुवात करूया. घरात जाऊ. नमस्कार. नमस्कार. काय टेन्शन आलंय? नाही. बरं, माहेर कुठलं? भिवंडीतलं? हो. इथलं? हो. मग हा मुलगा कुठे भेटला तुम्हाला लग्नासाठी? म्हणजे रिलेशन मध्येच आहे. हा. माझी मावशी, मोठीवाली मावशी, तिची जाव, चुलत जाव, तिचा मुलगा. तर म्हणजे ओळख होती आधीपासूनच. सो त्याला आवडली मी. हो. आणि मग त्याने त्याच्या मम्मीला सांगितलं. मग तुमच्याकडे बघण्या बिघण्याचा कार्यक्रम झालाच नसेल ना? नाही, म्हणजे बघण्याचं म्हणजे ते गोष्टी करण्यासाठी घरी आले होते. मग काय झालं तेव्हा? तेव्हा आलेले ते पण काय बोललेच नाही. त्यांची मम्मी आली होती आणि हे आले होते आणि त्यांची एक बहीण आली होती. ते आले घरी, खूप गप्पा वगैरे केले आणि मग मम्मी बोलायला लागली, म्हणजे सासूबाई, की आता खूप उशीर झाला, आता आम्ही निघतो करून. म्हणजे जे मुद्द्याचं बोलायचं होतं ते बोललेच नाही. का असं केलं त्याने? आता माहिती नाही मला. सारख्या तिकडे बघू नका, त्यापेक्षा त्यांना इकडे बोलवा. बोलवा. कुणाल. नमस्कार. काय बघायला आलात? म्हणजे काय गप्पा मारायला आलात आणि काय विषयच नाही काढला? तसं का केलं? नाही, ते म्हणजे त्यांचे बोलणं चालू होतं त्यांचे विषय झाला, सो ते बोललेच नाही आणि मग बाहेर आले. मग असं झालं का? बरं बरं बरं. अरे अरे अरे. मग काय खायला वगैरे दिलं होतं की नाही त्यांना? नाही, काहीच नाही. चहा दिला होता. चहा दिलात म्हणजे फारच दिलं त्या मानाने तुम्ही. मग आता कधी करताय लग्न? 8 फेब्रुवारीला. बरं, अजून काय? इकडे मी आता आलो भिवंडीमध्ये. किती प्राणी इकडे तिकडे फिरत असतात. तुम्हाला असं प्राणी कधी लक्षात राहिलेत का या परिसरातले? कुत्रा. कुत्रा? काय झालं कुत्रा? मी माझ्या मावशीकडे गेली होती, तर त्यांचा कुत्रा, म्हणजे आम्ही खूप गप्पा वगैरे केल्या आणि मग नंतर बाहेर आलो गेटच्या बाहेर. सो त्यांचा कुत्रा खूप भुंकत होता. मावशीचा? हा. यांची आई ती पण मावशी? नाही, माझी सख्खी. काय सांग काय? बरं, ते मावशीचा कुत्रा, त्याचं काय झालं? मग आम्ही असं आलो तर तो खूप भुंकत होता. तर मी सांगितलं पण की गेट लावून घे. तर ती बोलली की बांधलेला नाही सुटणार कळू. आणि तो खूप म्हणजे खूपच भुंकत होता. तो त्याची साखळी सुटली. अरे बापरे. साखळी सुटली आणि मी मध्ये उभी होती आणि माझ्या बाजूला 2 मावशीच्या मुली उभी होत्या. सो आणि तो धावत धावत आला, तर मी मग धावायला सुटली. आणि मग माझी दुसरीवाली मावशीची मुलगी होती ना, ती दुसऱ्यांच्या घरात कोणाचं तरी असं गेट होतं तिकडे गेली आणि तिने कडी लावून घेतली, म्हणजे तो कुत्रा मध्ये नको यायला म्हणून.
मग ती गेली आणि तिकडे ऑलरेडी 2 कुत्र्यांना पप्पीज झालेले होते छोटे. ते पण घरात होते. हो आणि ते पण सुटले म्हणजे आणि मग ते पण तिच्या मागे आले. मग ती बाहेर निघाली, पटकन कडी लावून टाकली. म्हणजे चावला तर एकच कुत्रा चावेल करून. अच्छा वा 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 3 पैकी चावला तर एकच चालेल. काय गणित आहे. मग पुढे मग ते पकडलं वगैरे नाही. मग मी तेव्हा जीन्स घातली होती ना, सो तो डायरेक्शन मध्ये होता की हिला कोणत्या पोझिशन मध्ये चावू. म्हणजे असं चाव की असं मीन्स तो असं पण बघत होता आणि असं पण बघ असं व्हेरी गुड. हा मग काय शेवटी फायनली असा चावला का असा चावलाच नाही. चावलाच नाही. हा. मग त्याला पकडलं. मग नंतर मग आम्ही खूप घाबरलो. मग आम्ही बीच वरती गेलो. हा मग काय झालं. मग आम्ही गेलो तर असंच गप्पा वगैरे केलं आणि मग नंतर ती सगळे बोलले म्हणजे मावशाच्या मुली बोलले काहीतरी खाऊया करून. तर म्हटलं मला नाही खायचंय. तर ते बोलते आम्हाला दोघींना आईस्क्रीम खायचे. तर त्या लोकांनी आईस्क्रीम घेतले. मग सांगतात तू एकटे आमचं तोंड बघणार का. हा बरोबर आहे. बरं चुकीचं दिसतं 2 खाणार आणि तुम्ही बघणार. मग मला काहीतरी घ्यायला. मग मी कुरकुरे घेतले. कुरकुरे. हो मग घेतले आणि मग खूप चालत चालत पुढे गेलो आणि मग बोलते काय त्या शो साठी घेतलंय का ते फोड आणि खा. तर मी एक खाल्लं. दुसरं खाणार ना तिथ पण 4 कुत्रे परत मागून धावले त्याच दिवशी. हा मग ते कुत्रे आले तर माझं लक्षच नव्हतं. तर मग मी त्यांना मागे येताना बघितलं तर मग मी धावत गेली परत. आणि त्यांच्या हातात पण दोघींच्या हातात कोण होते ते पण धावत होते. कोण म्हणजे कुठलं काटकोन षटकोन. नाही आईस्क्रीम. अच्छा अच्छा. हा मला वाटलं भूमितीचा तास चाललाय. हा मग पुढे काय झालं. मग नंतर तो एक माणूस चालला होता बाईक वरून. तो बोलला की तुमच्या हातात जे खाण्याचं सामान आहे ते टाकून द्या अदरवाईज तो तुम्हाला चावेल. अच्छा. मग ते टाकून दिलं फायनली आणि मग तेव्हा सुटका झाली. म्हणजे तो दिवस कुत्र्यांचाच दिवस होता माझ्यासाठी. काय तारीख काय होती साधारण. नाही तेवढं काय नाही माहिती. सांगा ना. आपण जागतिक कुत्रा दिवस म्हणून साजरा. तुमचं असं कधी झालंय कधी. नाही माझ्या बाबतीत तर नाही झालं. तुम्ही कुत्र्यांच्या मागे लागला. नाही तसं नाही. तुम्ही लग्नानंतर कुत्रा पाळा घरात. सुखी संसाराचं रहस्य आहे. म्हणजे हिने आरडाओरड केली की फक्त साखळी सोडायची. बरं मला सांगा आता पुढे काय ठरवलंय. कुठे जाणार काय वगैरे काय ठरवलंय. महाबळेश्वर. काय दोघांनी पाठ. तुम्हाला सांगतो महाबळेश्वरला हल्ली घोडे कमी आणि कुत्रे जास्त आहेत. लक्षात ठेवा.